395 वर्ष झाली या महाराष्ट्रातनं शिवरायांना जाऊन. आज इथल्या महाराष्ट्राला शिवरायांची आठवण येते. आज आमच्या पोरांना संभाजी राजाचा इतिहास वाचावा वाटतो का? कारण या पिढ्यांनी आपल्या पिढ्यांचं खऱ्या अर्थानं कल्याण केलंय. त्यामुळे या माणसांना आपण कायम स्वतःच्या देवळात देवास्तमान जागा दिलेली आहे. 395 वर्षापूर्वी 12 वर्षाचं पोरग होतं. बाहेरच्या राज्यातनं महाराष्ट्रात आलं. एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो रयत्याचं काम करतो? शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा. बर का? ते 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, एकदा मला आयुष्यात शिवाजी राजाला बघायचा आहे. कसा दिसतो राजा? एकदा बघायचा आहे. शेतकरी म्हणला, तुला शिवाजी राजाला बघायचा आहे होय? हा होय जी. अरे माझा राजा रायगडावरती राहतो. 12 वर्षाचा पोरग महाराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत पळत गेलं. अहो पायात काटे टोचायचे, दगड टोचायचा, पाय रक्तबंब व्हायचा, पण पोरग थांबायला तयार नव्हतं. का? महाराजांना बघायचं आहे. ते गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापतीने विचारलं, काय काम काढलंस? काय नाही जी, शिवाजी राजाला भेटायचं आहे. राजाला भेटायचं आहे होय? होय जी. लय दिसाचं सपान होतं. काय करतोस रे तू? काय नाही जी, गाणं लिहितो. उत्तम कविता लिहितो. गाणं लिहितोस होय? अरे मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, रायगडाच्या खाली जा. महाराजांच्या सेनापतीने त्या पोराला सांगितलं, रायगडाच्या खाली जा, 10 दिवस थांब, महाराजांवरती एक सुंदर असं गाणं लिह, मग मला भेटाले. पिये महाराजांचे, चायपेक्षा किटली गरम, काय दवल्याशिवाय पासच होत नाही. ते खाली गेलं, त्यानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते गाणं आयुष्यात एकदा तरी ऐकलंय. ते गाणं ऐकल्यावरती आज आपल्या अंगावरती काटा येतो. ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलंय. ते आलं, सेनापती तुम्ही सांगितलं होतं नव, राजावरती उत्तम गाणं लिहिला, ह्या बघा लिहिलं नव. सेनापती म्हणजे ऐकव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायचं झालं. माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. राजांच्या समोर ते 12 वर्षाचं पोरग म्हणते, राजांच्या वरती लिहिलं गाणं. ते पोरग म्हणताय, इंद्र जबी जंब पर, बाड वसु वंब पर, रावण सर धंब पर, रघुकुल राजे, पौनबारी वाह पर, संबुरती नाह पर, जोस स बाह पर, रामद्विज राजे, दावा द्रुमधुंड पर, चित्ता मृग झुंड पर, भूषणवी तृंड पर, जैसे मृग राजे, तेज तम हंस पर, कन्न जिमी कंस पर, योमलच्छ बंस पर, शेर शिवराजे, शेर शिवराजे, शेर शिवराजे. हे गाणं ऐकलंय तुम्ही? हे गाणं स्टेटसला ठेवलंय. हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलंय. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराज म्हणाले, कविभूषण वाह, काय सुंदर गाणं लिहिलात. बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? कविभूषण लगीन नाही म्हणाले, हा राज कराडच्या नगरपंचायतीस तेवढं बघा, का पोराला कुठे जिल्ह्यामध्ये वरती घेताय का बघा. रक्त वेगळं होतं. राजे हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी या कवीचा सत्कार कैक सोने देऊन केला. जगाच्या पाठीवरती पहिला राजा ज्यानं कलाकारांचा सन्मान केला. इतिहास एकच नाव सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज. मग ताईंनो, महाराजांनी एक गोष्ट शिकवली तुम्हा मला. शिवरायांनी सगळ्यात मोठी गोष्ट शिकवली ती म्हणजे गनिमी कावा. कान देऊन ऐका. गनिमी कावा कशाला म्हणतात? महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराजांनी स्वराज्याच्या सरसेनापतींना बोलवलं. सरसेनापती हंबीर हंबीर खंबीर, स्वराज्याचे हंबीर मामा आले. राजा बोलवलं धाडलं जी, हंबीर मामा जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. राजे एक जागा आहे. कुठली? राज तुम्ही पुण्याला कधीतरी गेलात तर पुण्यापासून श्रीगोंदा आणि अहमदनगरच्या मध्ये श्रीगोंदापाशी बहादूरगड नावाचा गड आहे, बहादूर खानाचा गड आहे. हंबीर मामा सोनं किती? राज आपल्या माय माऊलींचे आबरू लुटले. एका लिकीची किंमत
त्या बहादूर खानानं 2 पोत्या गव्हा एवढी केली होती. अहो, कवळ्या पोरींच्या गळ्यातली मंगळसूत्र तोडली, पोरींची कत्तरी केली आणि पोरींना मारून टाकून ती सोनं त्या किल्ल्यावरती नेऊन ठेवलेत. मामा, सोनं लुटायचं, सोन्याची लंका त्या बहादूर खानाची बहादूरगड ती कोळशाची लंका झाली पाहिजे. पण राज, त्या किल्ल्यावरती बहादूर खानाची 1.5 लाखाची फौज आहे. असं हंबीर मामा तुमच्याकडे किती आहेत? राजा, माझ्याकडे 60,000ची फौज आहे. असं पण हंबीर मामा, रायगडावरचं सगळं सैनिक शेती करायला गेले. माझ्या रायगडावरती आता फक्त 40,000ची रिझर्व्ह फोर्स आहे, राखीव फोर्स. एक काम करा हंबीर मामा, लढाई करायची, सोनं आणायचं, पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. काय आत टाकली? लढाई करायची, सोनं आणायचं, पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. हंबीर मामांना प्रश्न पडला, राजा तुम्हीच सांगा की. आणि हंबीर मामांना राजांनी सांगितलं, मामा तुमचे 60,000, माझे 40,000, दोन्ही एकत्र केले किती झाले? किती झाले? 41. तुमचे 60,000 आणि माझे 40,000 दोन्ही एकत्र केले किती झाले? गणिताला कोण होतं? 60,000 प्लस 40,000 किती झाले? 1 लाख. आपले 1 लाख, त्या बहादूर खानाचे किती आहेत? 1.5 लाख. एक काम करा, 1 लाखाच्या फौजेचे 2 तुकडे करा. एक तुकडी 60,000ची आणि दुसरी तुकडी 40,000ची करा. हंबीर मामा, हा बहादूरगड आहे पुणे. बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे आहे. पुण्याकडे 60,000ची फौज उभा करा आणि उरलेली 40,000ची फौज घेऊन तुम्ही स्वतः बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावाकडे येतो. इथं 40,000ची फौज घेऊन तुम्ही स्वतः उभा राहा आणि उद्या सकाळीच हमला करा. ठरलं. 60,000 मराठे बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे उभा राहिले आणि उरलेले 40,000 मराठे बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावाकडे उभा राहिले आणि त्यांच्या सोबत स्वतः सरसेनापती हंबीरराव मोहिते. सकाळी 10 वाजले. 60,000 मराठे पुण्याकडे घोड्यावरती बसले आणि सकाळी सकाळी पहाटे 10 वाजताच मराठ्यांनी बहादूरगडावरती हमला बोलला. मराठी सैनिक पळत पळत किल्ल्यापाशी आलं. तसा बहादूर खानाचा एक सरदार पळत गेला. हुजूर हुजूर, मराठी आगे क्या? दिवसा ही बिनी दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आल्यात. किल्ल्यावरती 1.5 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 2 लाख असतील. त्या बहादूर खानानं काय केलं, किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे तयार गोळा केले. त्याचं सैनिक तयार झालं. 60,000 मराठे पुढनं पळत आले. दोन्ही सैनिक जवळ आलं, तलवारा काढल्या. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं, छत्रपती शिवाजी महाराज की. युद्ध होणार, तलवारा काढल्या. तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढे, बहादूर खान माग. मराठे पुढे, बहादूर खान माग. मराठे काय म्हणला, बेली वाटतं. अरे 60,000 आहे ती. मला वाटलं 2 लाख असतील. तो बहादूर खान पुण्याकडं परत जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला. जसा बहादूर खान जितम जितम करत पुण्याकडं बहादूरगडाच्या जवळ आला, तसे मराठ्या परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवारा बाहेर काढला आणि एकच युद्ध होणार, छत्रपती संभाजी महाराज की. युद्ध होणार, तलवारा काढल्या. तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठ्या पुढं, बहादूर खान माग. मराठ्या पुढं, बहादूर खान माग. म्हणला लपाछपीचा डाव चालू आहे. म्हणला हितोवर येतात, महागारी पडून जातात, आता यायची नाही म्हणला. मराठे गायब. आणि आला परत पुण्याकडं जितम जितम करत. जसा बहादूर खान पुण्याकडं जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, तसे मराठ्या पुण्याकडं परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवारा बाहेर काढल्या. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. अरे नमः पार्वती पते हर हर. एकच गर्जना झाली, वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लय ताणलेत, आता यायचे नाहीत, तू चुप बैठ म्हणला. ही लय येड्या खोपडीची आहेत म्हणला. जातील तिथं वर ताणायची. आणि मराठ्यांनी यांना पळवत पळत पुण्यात नेलं. आणि जसे मराठे पुण्यात गेले, तसे काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. त्या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले. पण इथं
इथं महाराजांचा पहिला गनिमी कावा चालू झाला. जसा बहादूरखान मराठ्यांच्या पाठीमागे पळत पळत पुण्यात गेला, तसा बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावाकडे 40,000ची फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामांना बातमी कळाली, हा गेला मागे त्यांच्या पळत पळत. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती गेले. किल्ल्यावरती कोण? वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं किल्ल्यावरचं. हंबीर मामा गायब. आणि आला पुण्याखंड जितम जितम करत. हा जसा पुण्याखंड जितम जितम करत आला, बेनाला फक्त धुर दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला होता, चांगला सुजवला होता त्याला. अरे क्या हो गया हुजूर, बहुत मारते म्हणला. अरे कौन हो? कम भक्त मराठी हुजूर मेरे पास आ म्हणला. कौन आ गए थे? हुजूर हो मराठी आ गए थे. क्या? तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठी हुजूर. म्हणजे बेनेने असं फसवले म्हणले, 60,000 मराठी आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले आणि 40,000 मराठी मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली, ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात.